कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अधिपती पण तिच्या मनात हाय, तिला करायचंय लग्न, तू नाही म्हणू नगस। अरे त्याच्यातच तिचं सुख आहे। अगं मला त्यांचं सुख पाहिजेच आहे आजी, पण हे नको। पण अधिपती आम्हाला हे लग्न करायचंय। एक डाव तुमच्या वडिलांवर विश्वास टाकायचा आहे आम्हाला। अहो आईसाहेब पण हे बघा, आयुष्यात पहिल्यांदा ते आमच्याशी असं काहीतरी बोललेत। असं न व्हायला, समोर संधी आहे आणि आम्ही ती घालवली। या लग्नाचा अहो पण हे लगीन नव्हे, हे बिझनेस झाला ह्यो। असू द्या, पण आम्हाला ह्यो चान्स घ्यायचा आहे। आईसाहेब तुम्हाला कळत नाही आहे, उद्या जर मास्तरीनबाई आल्या नाहीत घरी, त्या माणसाने हात वर केले तर तुम्हाला त्रास होईल। मला ते नको आहे। अक्षरा येईल। ठीक आहे, समजा आपण मान्य करूया की मास्तरीनबाई आल्या। मला वाटत नाही, पण ठीक आहे आपण गृहीत धरूया 1 मिनिट की मास्तरीनबाई आल्या, तरी हे म्हणूच शकतात की आता लगीन करायचं नाही आहे। आपल्याला अनुभव आहे साहेब, तुम्ही खात्री कशी देणार मला सांगा। त्याच्यावर उपाय आहे आमच्याकडे। कसला? मला माहिती आहे हे सगळं माझ्यामुळे झालंय, माझ्यामुळे हे सगळं हाताबाहेर जायची वेळ आली। सगळं मला ठीक करावं लागेल आता। काहीतरी गडबड आहे भाऊजी। बहिणी तुम्ही काळजी करू नका, मी घरी जातो आणि बघतो। मला एवढंच वाटतं की बाबांनी असं काहीतरी करू नये ज्याचा त्यांना त्रास होईल। ते असं काहीच करणार नाही वहिनी। तुम्ही फोन करता का भाऊजी अधिपतींना? तुम्ही फोन करा त्यांना, लगेच फोन करा। कोणाचा फोन आहे? नाही ते ओंक्याचा फोन आहे। आत्ता? हा काय असेल काहीतरी फॅक्टरी, तुम्ही सांगा की काय उपाय काय म्हणत होता तो? जालिम उपाय। म्हणजे बाकी काय का असे ना, पण त्यांची तुमच्याबद्दल बाप म्हणून जी माया आहे ती खोटी नाही, खरी आहे। त्यांचं तुमच्याबद्दलचं जे प्रेम आहे ते पण खरं आहे, ते वरवरचं नाही। बाकी ते आमच्या बरोबर काय बी खोटेपणा करू शकतात। हा मग तेच तर म्हणतोय मी। पण तुमच्या डोसक्यावर हात ठेवून ते तसं करणार नाहीत, कारण काय बी झालं तरी त्यांचं बाप म्हणून तुमच्यावरचं प्रेम खरं आहे। अहो काय आहे साहेब? अधिपती तुम्ही त्यांचं प्रेम कधी मानलं नाही, पण त्यांची तुमच्याबद्दलची माया कधी आटली नाही। कधी कधी तर आम्हाला तुमचं हेवाच वाटायचा की यो माणूस तुमच्यावर एवढा जीव पाखडतो, त्यातला 1% जरी आमच्या पदरी टाकला असता तर आमचं आयुष्य सार्थकी लागलं असतं। पण त्यांचं हे जे काही चाललंय ते ठाव आहे अधिपती, ठाव आहे आम्हाला, पण तरी आम्हाला ते पाहिजे आहे। आज ह्या कारणानं का होईना आपण 4 पावलं ते पुढे आले। उद्या कदाचित त्यांचा आमच्याबद्दलचा राग बी जाईल, आमचं सगळं चांगलं होईल। अधिपती या माणसाच्या नावाचे काळे मणी आम्हाला आमच्या गळ्यात घालायचे आहेत। यांच्या नावाचं कुंकू कपाळाला लावायचं आहे। अहो आमची आयुष्यभराची एक इच्छा होती, ती आज ते पुरं करायचं म्हणतात। कुठली बळजबरी नाही, जबरदस्ती नाही। अधिपती तुम्हाला हे दिसतंय का नाही, हे सगळं खोटं आहे। आता का नाही आम्हाला सगळं खरं हवंय। असं कधी आमच्या आयुष्यात घडेल असा आम्ही विचार पण केला नव्हता हो, पण ते होत आहे। आम्ही यांच्यासाठी एवढा जीव काढला, पण याने काही आमचा जीव जाणला नाही हो। आशा सोडली, नाद सोडला आणि आज अचानक हे समोर आलं। आणि अधिपती आम्हास ते पाहिजेल आहे। आम्हास सवाष्णीचा मान पाहिजेल आहे। आजपर्यंत ज्यांच्यावर आम्ही एवढा जीव टाकला ते आज स्वतःहून आम्हाला लग्नाची मागणी घालतात अधिपती।
आता जर आम्ही नाही म्हणलं तर दैव देतंय आणि कर्म नेतंय अशी गत होईल हो आमची. समाजात नवरा असलेल्या बाईला जो मान असतोय, ताटा असतोय, तो आम्हाला आयुष्यात मिळाला नाही. पण आता आम्हाला मरायचंय ते लग्न झालेली बाई म्हणून, घरात घुसलेली बाई म्हणून नाही अधिपती. हो पण आई साहेब, लग्नाची बायको हा मान पाहिजे आम्हाला. आपण तो मान कसा मिळतो याचा बी विचार करा. कसा का मिळना? आम्हाला एक सांगा अधिपती, तुमचं लग्न झालं तेव्हा सुनबाईंचं तुमच्यावर प्रेम होतं का? आपल्या बहिणीची अब्रू चव्हाट्यावर येऊ नये म्हणून हे मी माझ्या आई बाबांशी बोलले. माझी तत्व मारली, मन मारलं आणि राहिले उभी बोलल्यावर. पुढं जाऊ नका, आपलं लगीन म्हणजे मोठा खड्डा असणार आहे मास्तरीनबाई. मला पडायचंय त्या खड्ड्यात. आपण तुम्ही मला घेऊन पडणार, अशानं आपला संसार होणार नाही. मग नाही येईल आज त्याला. पण नंतर तुम्हीच म्हणला का नाही की त्यांचा तुमच्यावर जीव जडला. आमचा जीव आलाय अधिपती तुमच्यावर, का कळना झालंय तुम्हाला? तुम्हाला बघितलं का नाही की काय तशी धडधड 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 निस्तायशे हार्ड होतोय अधिपती. लई म्हणजे लई प्रेम करते मी तुमच्यावर. तुमचा इशय वेगळा होता आई साहेब. इशय वेगळा असेल अधिपती, पण प्रेम तर खरं होतं का नाही तुमचं आणि आमचं पण. माहित आहे हो. बरं ठीक आहे, माझं सोडा, मी तुमच्या सुखासाठी काय वाटेल ते करायला तयार आहे. पण आज नाही म्हणलं तर तुम्हाला वेगळा मान आहे समाजात, वेगळं स्थान आहे. लोक काय म्हणणार, थोरल्या सरकारने व्यवहार केला येऊ. पण लग्न का झालंय हे लोकांना कशाला सांगायचंय? लग्न झालंय बास. अधिपती आमच्या दारात आमचं भाग्य आलंय आणि आम्हाला ते पाहिजे. तुम्ही नाही म्हणू नका अधिपती. आमच्या मनाचा तुम्ही आयुष्यभर विचार करत आलाय, आज पण करा. समजून घ्या आणि वय म्हणा, कारण तुमच्या होकाराशिवाय आम्ही लग्न करणार नाही. पण आम्हाला हे लग्न पाहिजे अधिपती. सवाष्ण व्हायचंय आम्हाला अधिपती. या माणसाची आम्हाला बायको होऊ द्या. तुमचं मन कळतंय मला. बघा माझी ना नाही, पण तुमच्या सुखाच्या आड मी येणार नाही. पण ह्या माणसावर विश्वास तुम्ही कसं काय ठेवताय? विश्वास तर आमचा भी नाही. म्हणजे आम्हाला तर असं वाटतं की या सगळ्या मागच्या सूत्रधार सोनबाईच आहेत. नाही नाही, ते शक्य नाही. नाही नाही, हे शक्य नाही. मी असला कपटीपणा नाही आहे त्यांच्यात. ह्या बाबतीत विश्वास आहे माझा त्यांच्यावर. बरोबर आहे अधिपती. ज्या माणसाशी आपण लग्न करतो त्याच्यावर विश्वास ठेवतोच, नाही काय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.